अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे। शासनाच्या अथक परिश्रमातून आणि शिक्षण विभागाच्या आणि मंत्री महोदयाच्याही अथक प्रयत्नातून असं दिसून येतंय की पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। पालकांचा सुद्धा कल आता राज्यामध्ये शासनानंच उत्तरामध्ये म्हटलंय की इंग्रजी माध्यमाकडे हा अधिक पाहायला मिळतोय आणि म्हणून हे सगळं करूनही जर हे असं होत असेल तर मला असं वाटतं की शासनानं गांभीर्यानं याच्याकडे पाहायला हवं। माझा स्पेसिफिक हा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मुंबईमध्ये विशेषतः मराठीची चर्चा दरवेळेला होते। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशातल्या इतर ज्या भाषा आहेत प्रांतिक भाषा त्या माध्यमांच्या सुद्धा शाळा महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आहेत। त्याच्यामध्ये मग हिंदी माध्यमांच्या आहेत, गुजराती माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहेत, पंजाबी माध्यमाच्या आहेत, कानडी माध्यमाच्या आहेत, तामिळ बंगाली असू शकतात। मला मंत्री महोदयांना हा प्रश्न करायचा आहे की या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही सक्तीची आहे का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। असेल तर मी शासनाचं अभिनंदन करू इच्छितो, नसेल तर ती सक्ती तुम्ही कधी लागू करणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। आणि अध्यक्ष महोदय, दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जे शैक्षणिक बोर्ड आहेत SSC, HSC, CBSE, IGCSE, IB, काही बोर्डामध्ये मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य आहे, पण काही बोर्डामध्ये अजूनही मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य नाही आहे। आणि म्हणून शासनाला आणि आमचे सन्माननीय मंत्री भुसेजी यांना माझा हा प्रश्न आहे की ज्या बोर्डांमध्ये मराठी सक्तीची नाही त्या बोर्डांमध्ये तुम्ही मराठी सक्तीची कधी करणार? हे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहेत, त्यांनी त्याची उत्तरं द्यावीत। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे। कोणतं माध्यम किंवा कोणती शाळा जर याची अंमलबजावणी करत नसेल तर पर्टिक्युलर त्या शाळेची जर माहिती दिली तर त्या शाळेवर त्या प्रशासनावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। मंत्री महोदय, त्यांचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की इतर भाषेच्या ज्या शाळा मुंबईत किंवा राज्यात चालू आहेत, सुरू आहेत, त्यात मराठी भाषा अनिवार्य आहे किंवा नाही? अध्यक्ष महोदय, सर्व माध्यमांच्या सर्व भाषिकांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे। जर पर्टिक्युलर कुठल्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्याची जर माहिती दिली तर तात्काळ त्याची चौकशी केली जाईल आणि असं होत नसेल तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल। या देतो उत्तरमध्ये शासनाने हे मान्य केलं आहे की शाळेमध्ये जे स्टुडंट आहेत कमी होत चाललेले आहेत आणि शाळा जे आहेत काही ठिकाणी बंद होण्याच्या कागारमध्ये, कारण ते इंग्लिशकडे ते जास्त तरी त्यांचं अटेन्शन होत आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, ही जे ग्रामीणमध्ये शाळा आहे आणि जिथे जिथे शाळामध्ये अशी परिस्थिती आहे तिथे तुम्ही सेमी अंग्रेजी किंवा अंग्रेजी त्यामध्ये ॲड करा, म्हणजे ऑटोमॅटिकली ते मुलं तिथे जातील। हे तुम्ही करणार का? एक आणि RTचे जे कायदा आल्यानंतर त्याच्या आधी अटी अशी होती की 3 किलोमीटरपर्यंत जे होती आता ते 1 किलोमीटर केलं आहे। कमीत कमीत या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं जाऊन जर शिकत असत आणि त्यांना ते प्रोव्हिजन भेटत असेल तर कमी करून, कारण हे जेवढी शाळा आहेत ते सगळं स्लमचे बाहेर आहेत, इंटरनॅशनल स्कूल, आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर त्यांना बेनिफिटच होत नसेल तर कायदा हा केंद्राचा त्याचा फायदा होणार नाही। म्हणून आपण आधी जे शर्त होती तशीच तुम्ही 3 किलोमीटरची ठेवणार का? अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा अवलंब करत त्या ठिकाणी
आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे RTEच्या संदर्भातला, तर अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी पहिला मुद्दा आपला इंग्रजीचा होता, इंग्रजी सेमी इंग्रजी, तर अध्यक्ष महोदय, आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की साधारणतः 2000 पासून इंग्रजीच्या संदर्भातलं धोरण आपल्या सगळ्या राज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि मराठीच्या संदर्भामध्ये तर 2020चा आपल्या राज्याचाच कायदा आहे की मराठी भाषा शिकवणं बंधनकारक, आणि म्हणून निश्चितपणे आता ज्या ज्या काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही बाबी विशद केलेल्या आहेत त्यातल्या त्यात इतर माध्यमांच्या शाळेंमध्ये पण ज्या काही चांगल्या गोष्टी असतील की जेणेकरून ज्या बाबी विद्यार्थ्यांच्या हिताच्या आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे काही विशद केलेले आहे त्याप्रमाणे आपण त्याचा स्वीकार करत आपण त्या ठिकाणी पुढे जातो आहोत. मला वाटतं की RTEच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी यापूर्वी मूळ नियमामध्ये 1 किलोमीटरची तरतूद आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी 3 किलोमीटर पर्यंतचे प्रावधान करण्यात आलेलं होतं, परंतु ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या आत जर शाळा उपलब्ध नसेल, एकीकडे अध्यक्ष महोदय आम्ही मराठी शाळा बंद पडतो आहोत याच्यावर चर्चा करतो आहोत आणि दुसरीकडे मराठी शाळा जवळ उपलब्ध असताना त्या शाळेत प्रवेश घेणार नाही आणि 25 किलोमीटर 10 किलोमीटरवरच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी RTEच्या माध्यमातून आग्रह करणार, तर यालाही कुठेतरी आपण सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. बरं, ती लहान बालक आहेत, त्याला 2-2, 5-5 किलोमीटर त्या ठिकाणी तुम्ही प्रवासामध्ये आण याच्यामध्ये आम्ही हे करणार. पहिलीचे लहान मुलं आहेत तरी पण चला जिथे शाळा उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण सहानुभूतीने विचार करू आणि शाळेच्या पासून कोणी वंचित राहणार नाही, कोणीही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही.